हॅलो, कसे आहात तुम्ही? तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज शौर्य म्हणाला, "मम्मी, मला आहे ना खूप कंटाळा आलेला आहे चिकनचं तेच-तेच खाऊन, तर काहीतरी वेगळं बनव ना." तर मी म्हणाले, "ठीक आहे, चला कबाब बनवूया आपण चिकनचे." तर चिकनचे कबाब बनवायचे होते, तर मग मी काय केलं, चिकन होतं तर पाव किलो चिकन त्यातलं बोनलेस असं काढलं, मिक्सरमध्ये बारीक केलं. त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या हिरव्या घातल्या, कोथिंबीरची पानं घातली चिरून आणि पुदिना चिरून घेतला. बारीक चिरायचं आहे, जास्त असं जाड नाही ठेवायचं, कारण का ते असं पूर्ण बाइंडिंग व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घातली. आता मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत, तर वेगळं वेगळं असं काही ना काहीतरी करून आपल्याला द्यावंच लागणार आहे. तारेवरची कसरतच असते. मग मी काय केलं, कांदा घातला चिरलेला, गरम मसाला घातला, चाट मसाला घातला, लाल तिखट घातलं. तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. मीठ घातलं, कारण का तिखट थोडंफार प्रमाणात छान लागतं. आणि मस्तपैकी तुपाचा 1 चमचा घातला मी. ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता, मैदा घेऊ शकता. मग मी धणा जिरा पावडर घातली आणि छानपैकी सगळं चिली फ्लेक्स घालून एकजीव केलं सगळं. आणि एका साईडला असं मस्त कोळसा गरम करायला ठेवला होता, स्मोक द्यायचा होता. बटर मी थोडं जास्तच घेतलं ह्याच्यावरती, कारण मला ह्याच्यामध्ये पुन्हा बटरसुद्धा ॲड करायचं होतं. म्हणून मग मी ते झाकून ठेवलं 10 मिनटं. पुन्हा ते थंड झाल्यावरती कोळसा काढून घेतला आणि छानपैकी सगळं एकजीव केलं. पॅनमध्ये 1च चमचा तेल घालायचं आहे. तेल जास्त नाही घालायचं. तेल जास्त घातलं की ते स्प्रेड होणार. त्यामुळे तेल 1च चमचा घालायचं आणि शॅलो फ्रायच करायचं आहे. माझ्याकडे ही अशी स्टिक होती. तुम्ही ह्याला असं मस्तपैकी पाण्याचा ओला करायचा आहे आणि छानपैकी असं बोटाच्या साहाय्याने हलकं प्रेस करायचं आहे आणि शॅलो फ्राय करायला ठेवायचं आहे. हे सीख कबाब पण तुम्ही ह्याला बोलू शकता, पण सीख कबाबची मेथड थोडी वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये असं हलके हलके शॅलो फ्राय करायचे. लवकर होतात, 15-20 मिनटात, जास्त वेळ नाही लागत. आता मुलांना सुट्ट्या आहेत, तर आपली जास्तच तारेवरची कसरत असते. त्यामुळे हे असे नवीन नवीन पदार्थ तुम्ही बनवून द्या. त्याच्यामध्ये आपली म्हणजे जेवणही करण्याची, म्हणजे अशी वेगवेगळ्या पूर्ण सगळं स्वयंपाक करायची पण गरज पडत नाही. हे असंच एखादं वगैरे असं खाल्लं की पोट भरलं जातं. मग मुलांना तुम्ही छान छान अशा पद्धतीने करून खायला घाला. आणि हे असे मस्त आपले रेडी झालेले आहे. तुम्ही स्टार्टर्स म्हणून पण खाऊ शकता ह्याला. मग मी काय केलं, माझं पायपिंग बॅग संपल्या होत्या, म्हणून मग मी ह्याच्यातच सॉस घातलं. हे होळीच्या उरलेल्या नवीन पिशव्या होत्या. मग मी ह्याच्यामध्येच आपल्या घरची शेजवान चटणी आहे ती घातली आणि तशीच मी मेयो घेतलं तंदुरी आणि त्याच्यात पण शेजवान चटणी ॲड केली आणि छान फेटून घेतली. हे घट्ट असतं, त्याच्यामुळे त्याला थोडं फेटलं की ते थोडं पातळ होतं. आणि मग छानपैकी फेटून फेटून घ्यायचं. म्हणजे ते आपल्या हॉटडॉग मी बनवणार आहे याचा पुढे तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं ते टाकू शकता. अशा पद्धतीने मी माझं डोकं लढवलेलं आहे. आणि असं आईसबगची पानं होती, त्याच्यावरती कांदा वगैरे असं मस्त सजवून घेतलं छान. हे बघा, स्टार्टर्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता चटणीसोबत, किंवा तुम्हाला मी पुढे दाखवते हॉटडॉग कसं बनवायचं ते. एकदम छान असतं, वरती क्रिस्पी, आतमध्ये असं सॉफ्ट, आणि इतकं मस्त लागतं. पाहुणे येऊ द्या, काहीतरी वेगळं वगैरे छान असं तुम्ही करू शकता. मग मी असे हॉटडॉगचे पाव घेतले, त्याच्यामध्ये आईसबगची पानं, आपले हे सॉस मी जसे भरले आहेत बॅगेमध्ये, ते सगळे असे वरती मस्त गार्निश करायचं आणि खूप छान लागतं, टेस्टी. तुम्ही आवडीनुसार बीटरूट घालू शकता, गाजर घालू शकता. जे तुमची मुलं नाही खात ते सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याला मुलांना देऊ शकता. केचपही घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. मस्त असं पूर्ण असं सजवलं. तर तुम्हाला कसं वाटतंय, आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुलांना खायला द्या. बाय.